डमरू बजाया माता यशोदा का मन घबराया। डमरू वाले ने जब डमरू बजाया माता यशोदा का मन घबराया। देख कैसा जोगी तेरे अंगना में आया, अंगना में आया सबके मन को लुभाया। डमरू वाले ने कैसा डमरू बजाया माता यशोदा का मन घबराया। गोपिकांनी पाहिलं द्वारावरती एखादा जोगी आलेला आहे। ती गोपिका जवळ आली, बाबा कुठून आलात, तुमचा परिचय काय? त्यावेळेस भोले बाबा सांगतात, मी कैलासाच्या पर्वतावरून आलेलो आहे आणि मला कृष्णाचं दर्शन करायचं आहे। मला माहिती पडलं की तुमच्या घरी बाळ जन्माला आलेला आहे, त्या बाळाचं मला दर्शन करायचं आहे। त्यावेळेस ती निरोप घेऊन ती गोपिका यशोदा मैयाकडे आली आणि यशोदा मैयाला सांगते, यशोदा मैया तो जोगी म्हणतो की मला कृष्णाचं दर्शन करायचं आहे। नाही ग बाई, आधीच एक राक्षसनी आली होती, तीही वेश पालटून आली होती। हा जर एखादा राक्षस असला तर माझ्या बाळाला अजिबात न्यायचं नाही। हे सोनं आहे, हे नाणं आहे, हे चांदी आहे, हे हिरे आहे, हे मोती आहे, ताटचे ताट त्या जोग्याला द्या, पण कृष्णाचं दर्शन प्राप्त होणार नाही। ते ताटचे ताट भरून आल्या गोपिका, घ्या बाबा, हिरे घ्या, मोती घ्या, जवारात घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, पण देवाचं दर्शन प्राप्त होणार नाही। भगवान भोलेनाथ म्हणतात, ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना कंचन ना माया, मुझे तेरे लाल का दर्श करा दे, मैं कैलाश से आया। मुझे ना सोना चाहिए, ना चांदी चाहिए, ना दौलत चाहिए, मुझे केवल कृष्ण दर्शन चाहिए। नगर में जोगी आया, उसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। यशोदा मैया त्या भोले बाबांना सांगते, बाबा माफ करा, माझ्या बाळाचं दर्शन मी तुम्हाला नाही देऊ शकत। आता भगवंताने युक्ती केली, एवढे माझे भोले बाबा मला भेटण्याकरता आलेले आहे। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। माझे भोले बाबा मला भेटण्याकरता आलेले आहे आणि माझी माय यशोदा, माझी मैया त्यांना मला भेटू देत नाही, म्हणून देवाने रडायला सुरुवात केली। एवढे रडले देव, एवढे रडले, अरे कन्हैया चुप हो जाओ, कान्हा गप्प बस रे बाबा, काय झालं तुला, कोणाची दुष्ट लागली का? कन्हैया गप्प बस, कन्हैया गप्प बस। कन्हैया मनातल्या मनात म्हणू लागले, आई जोपर्यंत त्या बाबाचं दर्शन मला होत नाही तोपर्यंत मी गप्प बसत नाही। नाना परी समजावी ते, मागील ते खाया देते, थापटोनी निजवीते, हलविते पाडना, रडते माझे बाळताने, समजावी तारायना। नाना परी करीतो छंद, रडतसे स्पुंदू स्पुंदू, नेत्रा वाटे वाहती बिंदू, त्याचा डोळा लागेना, रडते माझे बा
तान समजावी तारा हे ना. अशा प्रमाणे भगवंत रडू लागले. ती एक दासी यशोदा मैयाला सांगते, मैया मला असं वाटतं की कृष्णाला कोणी काहीतरी करणी केलेली आहे, आपण त्या बाबाला दाखवू जो द्वारात आलेला आहे. जर त्या बाबाकडे आपण कृष्णाला दाखवलं तर बरं होईल. कृष्णाला उचललं. बाबा बघा बरं काय झालं माझ्या कृष्णाला, याचं रडणं का थांबत नाही. भोलेनाथ मन ही मन कहने लगे, मैया अब ये जब मेरे पास आएगे तब रोएगे ही नहीं, देख तूने चमत्कार कैसा होता है. ज्यावेळेस त्या बाबांनी कृष्णाला जवळ घेतलं, कृष्णाला पाहताच भगवान शिवशंकर मोहित झाले. जणू काय कृष्णाने त्यांना आपल्याकडे आकर्षित केलं. कृष्णाला पाहू लागले. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शेषी कडा लोपलिया, कस्तुरी मळवंट चंदनाची उटी, रुडे माड कंठी वैजयंती. मोहित हो गए भगवान शिव. दर्शन किया, चरण कमलों का दर्शन किया, छोटे छोटे चरणों का दर्शन किया, लहान लहान चरणांचं दर्शन केलं भगवान भोलेनाथांनी. बोलू लागले, बाबा एकटे आलात, आईला नाही आणलं. बाबा म्हणतात आई येईल. केव्हा? उद्या. कुठे? रास क्रीडेमध्ये. ज्यावेळेस तुम्ही रास रचाल भगवंता, त्यावेळेस पार्वती मैया ही येईल. भोले बाबा सांगतात, आता आमच्यासाठी काय आदेश आहे? कन्हैया सांगतात, तुमच्यासाठी आदेश हाच आहे की मी माझं अवतार कार्य आता